मी युवराज तानाजी मोहिते. आमचे जिवलग मित्र व आमचे सहकारी अर्जुन आनंद माने साहेब उभारलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काय आहे सांगण्याचं. तर कसं आहे की व्यक्ती खरंच छान आहे आणि त्या व्यक्तीला कुणालाही भागातल्या आपल्या नागापारला असू दे ना रमणमाळा असू दे, त्या व्यक्तीला जरी अर्जुन माने कोण एवढं जरी विचारलं, लहान पोरग्याला जरी विचारलं तर ते सांगणार की मारुकल चौकातले आहे. की एवढं म्हणजे ती व्यक्ती प्रत्येकाच्या हृदयात मनामनात ते भिनलेला व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीचं कामच तसं आहे की प्रत्येक जण त्याच्यावर एक प्रेम माया, एक घरच्या व्यक्तीला भावाला नाही मानणार तेवढे त्या व्यक्तीला मानतात आपल्या भागात. आणि ती व्यक्ती आहे तशी. त्याचं एवढं कौतुक करायला की ती व्यक्ती आहे, कारण त्या व्यक्तीनं प्रत्येकाला म्हणजे तसं सांभाळून घेतलेलं आहे. एक मित्र दोस्त गट सगळं म्हणजे तो भावाप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेतो. आणि एक तुम्हाला किस्सा सांगतो माझा, की ज्यावेळी कोरोना काळात माझं मिसेस माझी डिलिव्हर झाली, पंचगंगा हॉस्पिटलमध्ये माझी मिसेस डिलिव्हर झाली. त्यावेळी मला पहिली मुलगी झाली. त्यानंतर दुपारी मला वाटते 6-7:30च्या दरम्यान माझी मिसेस डिलिव्हर झाली. सिझरिंग झालं, व्यवस्थित झालं. आणि एक 2-3 तासानं मला डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला शंका वाटते आणि आम्हाला जरा कोरोनाची शंका वाटते आणि तुम्ही इथनं शिफ्ट व्हा. आता मला सांगा 4 तासाची मुलगी मी कुठे घेऊन जायचं? म्हणलं आता काय करू म्हणलं. लहान मुलगी होती. तर म्हणलं परत मी साहेबांना फोन केला. मी म्हणलं साहेब असं असं झालंय आणि त्यांनी मला दवाखान्यातून बाहेर काढलंय. तर म्हणलं मी काय करू? ते म्हणले डी पाटीलला जा. मग 12 वाजता गेलो मी. गेल्यानंतर मला म्हणले नाही म्हणले तुम्ही तुमचं रिपोर्ट तुमचे सगळे सोनोग्राफी करायला पाहिजे आणि हे पाहिजे म्हणले काय रक्तगट आम्हाला सगळं चेक करावं लागेल, कोरोना टेस्ट करावं लागेल. म्हणलं अहो म्हणलं साहेब म्हणले ही लहान बाळ घेऊन मी म्हणलं थंडीत कसं बसू म्हणलं मी. नाही म्हणलं. परत मी 1 वाजता साहेबांना फोन केला. 1 तासभर मी डी.वाय. पाटीलच्या कदमवाडीच्या हॉस्पिटलच्या बाहेर होतो. त्यानंतर ते म्हणले, मग साहेबांनी डायरेक्ट मग ऋतुराज दादांना फोन केला. बाकी काय मला माहित नाही म्हणलं, पण त्या व्यक्तीला पहिला आत घ्या. मग डायरेक्ट सगळा स्टाफ आला खाली. न काय विचार करता मला डायरेक्ट त्यांनी एसी रूम दिली, फक्त निव्वळ अर्जुन मानेच्या शब्दावर. म्हणून आपण त्या व्यक्तीला मानतो. आणि मी खरंच भावनिक आव्हान देतो प्रत्येक जनतेला की खरंच त्या व्यक्तीला मतदान करा, निवडून आणा.